मला सांगा आतापर्यंत लेक्चरमध्ये तुम्हाला काय अडचण आली का? कुठल्या सब्जेक्ट वगैरे काय प्रॉब्लेम्स आहेत का? रिप्लाय करा थोडा एक वेळ. आयुष, तुम्हाला काय अडचण आहे का? आयुष गांधी, आयुष गांधी काय अडचण लेक्चरमध्ये? फातिमा दनसे, फातिमा, नाही सर. हॅलो. हा होतात ना लेक्चर व्यवस्थित, काय अडचण नाही ना? नाही सर. ओके ओके, थँक्यू. मेघा, मेघा सागवेकर? नाही सर. नाही, नाही ओके सर. चालेल, ठीक आहे. मग जास्त वेळ आपण वाया न घालवता आपण लगेच चालू करूया लेक्चरला. रिव्हिजन लेक्चर घेऊ आपण. आपल्याकडे परत एक 4-5 ॲडमिशन नवीन झालेले आहेत, ते असतील जेव्हा तर ठीक आहे, नसेल तर. आणि सगळ्यात रिक्वेस्ट आहे की कंपल्सरी प्रेझेंट असू दे ऑनलाईन, कारण का जेव्हा ऑनलाईन सेशन जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला काय शंका असतील तर तुम्हाला विचारतात आणि ॲक्च्युअल लेक्चरचं तुम्हाला फील येत असतं. जरी तुम्ही नंतर लेक्चर बघत असाल तर ते वेळ काढून होत नाही आहे. त्यामुळे मॅक्झिमम जे तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये असतील किंवा ग्रुपमध्ये असतील त्यांना सांगा की ऑनलाईन लेक्चरच कंपल्सरी अटेंड करा, आणि काय अडचण असतील तर इमिजिएटली कॉन्टॅक्ट करून माझ्याशी त्याविषयी क्लिअर करून घ्या. काही अडचण असेल तुम्हाला तर डायरेक्टली फक्त माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. तर थोडंसं आपण रिव्हिजन घेऊ. तर आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर होणार आहोत, तर सर्वप्रथम आपल्याला सॉफ्टवेअर म्हणजे काय माहीत असायला पाहिजे, बरोबर आहे. आणि हे जे प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणार आहोत आपण सगळे, तर सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी शिकणार आहोत. तर मी जे काही सगळे सपोर्टिंग सब्जेक्ट्स आहेत हे सगळे तुम्हाला आपण कसं डेव्हलप करणार, काय करणार, ते सॉफ्टवेअर ते कसे सपोर्टिंग आहेत. जसं तुम्ही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे, तुमचा मॅथ्स आहे, बरोबर आहे, ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत, हे सगळे तुमचे सपोर्टिंग सब्जेक्ट्स आहेत की जे तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी यूज होणार आहेत, बरोबर. मग आता तुम्ही अँड्रॉइड सारखं सॉफ्टवेअर डेव्हलप करणार असाल तर तुम्हाला पहिल्यांदा ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय माहिती असायला पाहिजे. तर तुम्ही काय करू शकता, सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकता त्या पद्धतीने वेगवेगळ्या लँग्वेजेसमधून. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहिजे, सॉफ्टवेअर म्हणजे काय पाहिलं होतं. सॉफ्टवेअर म्हणजे काय, इट इज अ लॉजिकल सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. सॉफ्टवेअर म्हणजे काय, लॉजिकल सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. कम्प्युटरला आपण इन्स्ट्रक्शन देणार आहोत, कम्प्युटर स्वतःहून काही करत नाही. कम्प्युटरला आपण काय करतो, इन्स्ट्रक्शन देतो, आणि आपण दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार कम्प्युटर काय करत असतं, काम करत असतं. मग त्याचे लॉजिकल सेट ऑफ इन्स्ट्रक्शनलाच आपण काय म्हणणार आहे, सॉफ्टवेअर असं म्हणणार आहे. तर सॉफ्टवेअरचे किती प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत, एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि एक सिस्टीम सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि एक सिस्टीम सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, युजरच्या रिक्वायरमेंटनुसार जे सॉफ्टवेअर डेव्हलप केले जातात, युजरच्या रिक्वायरमेंटनुसार जे सॉफ्टवेअर डेव्हलप केले जातात त्याला आपण काय म्हणतो, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतो. सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय, सिस्टमच्या रिक्वायरमेंटनुसार, म्हणजे सिस्टमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण सॉफ्टवेअर यूज करतो, त्याला काय म्हणतो आपण, सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतो. म्हणजे तुमची ऑपरेटिंग सिस्टीम, जसे तुमचे विंडोज 97 आहे, 98 आहे, XP आहे, विंडोज 7 आहे, विंडोज 10 आहे, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ठीक आहे. तुमचं आपलं ॲपल मोबाईल आहे त्याचं मॅक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, हे सगळे तुमचे ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. म्हणजे सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरतात त्याला काय म्हणतो आपण, ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतो. अँड्रॉइड म्हणजे काय, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे, म्हणजे हा मोबाईल ऑपरेट करण्यासाठी जे सॉफ्टवेअर तुम्हाला वापरलं जातं ते तुम्हाला काय म्हणतात, ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतो आपण. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे पण 2 प्रकार आहेत, तुमचे एक बेसिक पर्पज आणि एक स्पेशल पर्पज. रिव्हिजन नको असेल तर मला सांगा, मी पुढचं घेतो, येतं लक्षात. तर तुम्ही म्यूट होऊन म्हणजे तुम्ही लॉग आउट होऊ नका. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे 2 प्रकार, एक बेसिक पर्पज आणि एक स्पेशल पर्पज. बेसिक पर्पज म्हणजे काय, तुमचे बेसिक रिक्वायरमेंट जे असतात, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट असे सॉफ्टवेअर जे असतात तुमचे MS ऑफिस, त्याला आपण बेसिक पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतो. स्पेशल पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, तुमची स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतं. सपोज टॅली असेल तर तुम्ही आता आपला बाजार आहे, मोठमोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये वर जातात, त्यांचं सॉफ्टवेअर आहे ते त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार डेव्हलप केलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्पेशल पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. मग याचाच अर्थ काय, जेव्हा तुम्ही ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर होणार आहात तर तुम्ही मोस्टली स्पेशल पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहात तुमच्या स्पेशल रिक्वायरमेंटनुसार. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण काय करतो, तर आपण लँग्वेज शिकतो. तर लँग्वेज म्हणजे काय, किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणजे काय, की कम्प्युटरशी कम्युनिकेशन करण्यासाठी आपण काय करतो, लँग्वेज यूज करतो. म्हणजे आपण कम्युनिकेशन करतो, तर एखादं लँग्वेज म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश असं यूज करून आपण काय करतो, कम्युनिकेशन करत असतो. तसं कम्प्युटरशी कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर प्रोग्रामिंग लँग्वेज शिकावं लागते. काय शिकावं लागतील, प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे आपण कम्प्युटरशी काय करू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो, आणि त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, पुढं वेगवेगळे इन्स्ट्रक्शन आपण कम्प्युटरला देऊ शकतो, ठीक आहे. तर त्यामधलं काही अगोदर बेसिक, फोर्ट्रॉन, पास्कल वगैरे जे सॉफ्टवेअर्स वगैरे आहेत, A लँग्वेज होती, A+ होती, B लँग्वेज होती, B+ आली, नंतर C लँग्वेज आली. तर C लँग्वेज इज अ बेस लँग्वेज म्हणून कन्सिडर केलेली आहे.
सी लँग्वेज काय बेस लँग्वेज म्हणून कन्सिडर केलेली आहे, कारण की हार्डवेअर सॉफ्टवेअर दोन्हीला सपोर्ट करतं. हार्डवेअर सॉफ्टवेअरला काय करतं, दोन्हीला सपोर्ट करतो. सीला काय म्हटलेलं आहे, बेस लँग्वेज म्हटलेलं आहे. सो सी लँग्वेज इज ऑल्सो नोन ॲज अ मदर ऑफ ऑल लँग्वेज और बेस और ABCD ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं तुमचं जे ABCD आपण म्हणतो त्याला आपण काय म्हणू शकतो, सी लँग्वेज असं म्हणू शकतो. बघा, तर त्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे, जर त्यांनी आपण बघितलं तर आपण जास्त डिटेलमध्ये जायला रिव्हिजन घेतोय. तर सी लँग्वेजचे डेव्हलपर कोण आहे, तर डेनिस रिची. 1972 मध्ये तिने AT&T बेल लॅबोरेटरीज न्यू जर्सी अमेरिकामध्ये काय केलं, त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. बघा, लॉकडाऊन उठलं तर जमलं तर या जाऊन सगळेजण एक चक्कर टाकून या. घरी बसून कंटाळा आला असेल तर तुम्ही जाऊन येऊ शकता न्यू जर्सीमध्ये AT&T बेल लॅबोरेटरीजमध्ये 1972 मध्ये डेनिस रिची यांनी काय केलं, हे सी लँग्वेज डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे दिले बघा, इट इज ऑल्सो नोन एज मदर ऑफ ऑल लँग्वेज. मग ते सिस्टीम प्रोग्रामिंग डेव्हलपमेंटसाठी यूज केले जातात, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगसाठी यूज केलं जातं, स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून यूज केलं जातं, मिडल लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून यूज केलं जातं. तर सी लँग्वेज हिस्ट्री बघू आपण. बघा, 1972 मध्ये डेनिस रिची यांनी बेल लॅबोरेटरीज AT&T बेल लॅबोरेटरीजमध्ये, तर लोकेटेड USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, तिथे काय केले, तिने डेव्हलप केले. त्यांचा फोटो पूर्ण डेव्हलप केलेला आहे. तर फीचर ऑफ सी लँग्वेजमध्ये आपण बघितलं तर सिम्पल आहे, सोपं आहे शिकण्यासाठी, मशीन इंडिपेंडेंट पोर्टेबल आहे, कुठल्याही मशीनवरती तुम्ही रन करू शकता, कारण का हे तुमचं जो कोड आहे तो बायनरी म्हणजे 0 आणि 1 मध्ये कन्वर्ट करतो. मिडल लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतात, कारण का हाय लेवल आणि लो लेवल दोघांना सपोर्ट करतो. हाय लेवल लो लेवल दोघांना सपोर्ट करतो म्हणून मिडल लँग्वेज म्हणतात. स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, कारण स्पेसिफिक त्याचं स्ट्रक्चर फिक्स ठरलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो. रिच इन लायब्ररी म्हणजे काय, बरेच मोठे लायब्ररी त्याची अवेलेबल आहे, त्याला आपण म्हणतो रिच इन लायब्ररी. मेमरी मॅनेजमेंट केलं जातं. फास्ट स्पीड आहे, म्हणजे त्याचं डेव्हलपमेंट फास्ट होऊ शकतं. पॉइंटर्स आहेत, ते पण सेपरेट टॉपिक आहे शिकणार. रिकर्शन आहे आणि एक्सटेन्सिबिलिटी, म्हणजे तुम्ही एक्सटेंड करू शकता पुढं. म्हणाला हे सगळे त्याचे काही फीचर्स आहेत, ते आपण डिटेलमध्ये अगोदर बघितलं होतं. ज्यांना हवं असेल तुम्ही जुने लेक्चर्स बघू शकता. कंपायलेशन म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे, की तुमचा प्रोग्राम कंपाईल केला जातो, म्हणजे तुम्ही दिलेलं कोड बरोबर आहे की नाही चेक केलं जातं. बरोबर आहे, काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला एरर दाखवलं जातं, आणि ते कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये म्हणजे बायनरी 0 आणि 1 मध्ये कन्वर्ट केलं जातं. याला आपण काय म्हणतो, कंपायलर आणि असेंबलर असं म्हणतो, किंवा इंटरप्रिटर असं म्हणतो. इंटरप्रिटर काय करतात, तुम्ही दिलेलं इंग्लिशमधलं जो कोड आहे तो बायनरी लँग्वेजमध्ये म्हणजे 0 आणि 1 मध्ये काय केलं, कन्वर्ट केला जातो, आणि आउटपुट तुमचं जे काय ते परत 0-1 मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला काय केलं जातं, दाखवलं जातं. त्याला कंपायलर इंटरप्रिटर असं म्हणतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक सॉफ्टवेअर लँग्वेजमध्ये, प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला हे कंपायलर इंटरप्रिटर असणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रिंटेफ स्कॅन बघितलं, एखादा डेटा आपल्याला प्रिंट करायचं तर आपण प्रिंटेफ यूज करतो, डेटा स्कॅन करून घ्यायचं आपण स्कॅन करतो. तर सिंटॅक्स वगैरे भेटवतो आपण. प्रिंटेफ फॉर्मॅट स्ट्रिंग डबल कोटमध्ये, ते कॉमा आर्ग्युमेंट्स म्हणजे कोणाची व्हॅल्यू तुम्ही प्रिंट करणार ते. ठीक आहे. प्रिंटेफ फंक्शन कुठं असतं, तर stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल, हे प्रत्येक प्रोग्रामला हेडिंगला येणार आहे, हे लक्षात ठेवा. std म्हणजे स्टँडर्ड, आय म्हणजे इनपुट आउटपुट, डॉट एच म्हणजे हेडर फाईल. stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल, त्यामध्ये प्रिंटेफ आणि स्कॅनएफ असतं. हे ऑब्जेक्टिव्हला, वायवाला, टेक्निकल वायवाला प्रत्येक ठिकाणी विचारतात, हे लक्षात ठेवा. स्कॅनएफ फॉर्मॅट स्ट्रिंग, हे तुमचा डेटा कुठल्या फॉर्मॅटमध्ये येणार, %d, %f. ठीक आहे. इथं बघितलं, %d म्हणजे इंटिजर, %c म्हणजे कॅरेक्टर, स्ट्रिंग असेल तर %f, अपूर्णांक असेल किंवा फ्लोट असेल तर %f. हे दिलेलं आहे, ते त्यानुसार तिथं द्यायचं आणि त्यानुसार व्हॅल्यू घ्यायची. ते कसं घ्यायचं, काय करायचं, हे आपण प्रोग्राम जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला समजेल. ते व्हेरिएबल्स म्हणजे काय, की एखादा डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे, तर डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्ही व्हेरिएबलचा काय करता, यूज करता. डेटा स्टोअर करण्यासाठी काय करता, तुम्ही व्हेरिएबलचा यूज करता. मग त्याचं टाईप आणि ते व्हेरिएबलचं नाव. इंट डेटा टाईप आहे, तुमचा जो डेटा आहे तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये येणार आहे कम्प्युटरमध्ये, हे कोण ठरवतं, तुमचा डेटा टाईप ठरवतो. कोण ठरवतो, डेटा टाईप ठरवत असतो, डेटा टाईप म्हटलेला आहे. फ्लोट अपूर्णांक संख्या, कॅरेक्टरसाठी कॅर, ते व्हेरिएबलचं नाव. व्हेरिएबल म्हणजे काय, तर मेमरी लोकेशन किंवा नेम गिव्हन टू लोकेशन असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. त्याचं एक्झाम्पल दिलं बघा, इंट a = 10, b = 20. बाय डिफॉल्ट व्हॅल्यूज तुम्ही असाइन करून ठेवू शकता. रूल्स अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हेरिएबल्स तुम्ही जेव्हा नाव डिक्लेअर करता तेव्हा तुमचं अल्फाबेट, डिजिट किंवा अंडरस्कोर हे तिन्ही काही वापरू शकता. व्हेरिएबल नेम कॅन स्टार्ट विथ द अल्फाबेट, कंपल्सरी अल्फाबेटने किंवा अंडरस्कोरने चालू झालं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तुमचं काय, एक तर तुम्हाला कॅरेक्टर असलं पाहिजे किंवा अंडरस्कोर असलं पाहिजे स्टार्टिंगला. ठीक आहे. ते कंपल्सरी तुम्ही चेक करा. त्यानंतर व्हेरिएबलच्या नावामध्ये स्पेस असू नये. ठीक आहे. व्हेरिएबलच्या मध्ये स्पेस असता कामा नये, म्हणजे स्टुडंट स्पेस नेम असं नाही, स्टुडंट अंडरस्कोर नेम म्हणते चालतं, स्टुडंट नेम चालत नाही. व्हेरिएबलचं नाव कंपल्सरी तुम्हाला
जेव्हा यूज करता तेव्हा त्यामध्ये रिझर्व्ह वर्ड्स किंवा कीवर्ड्स असू नयेत. कीवर्ड्स आपण बघितले 32 कीवर्ड्स आहेत की ॲज अ व्हेरिएबल तुम्हाला यूज करता येत नाही, कारण का ते स्पेसिफिक पर्पजसाठी काय केलं जातं, यूज केलं जातं. डेटा टाइप्स तुम्हाला बघितलं होतं की डेटा तुमच्या कम्प्युटरमध्ये कोणत्या प्रकारे येणार आहे. मी फास्टमध्ये घेते, रिव्हिजन आहे, परत आपल्याला नवीन पॉईंट घ्यायचा आहे. डेटा टाइप्समध्ये आपण काही डेटा तुमच्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये कम्प्युटरमध्ये येणार आहे त्यासाठी आपण बघितले. बेसिक डेटा टाइप कुठले, इंट, कॅर, फ्लोट आणि डबल. आणि डेटा डेटा कुठले, ॲरे, पॉइंटर, स्ट्रक्चरिंग युनियन. हे सेपरेटली आपण काय करणार, सेपरेट टॉपिक आहेत, सेपरेटली आपण स्टडी करणार आहोत. तर डेटा टाइप्स बघितलं तर आपण कॅरेक्टर 1 बाईट, त्याला किती रेंज असते, -128 to 127. इंटिजर स्टोअर करायला किती लागतात, 2 बाईट्स लागतात. -32,768 अप टू प्लस 32,767 पर्यंत सगळे व्हॅल्यूज तुम्ही त्याच्या अंडर स्टोअर करू शकता. लॉंग इंटिजर बघितलं तर फ्लोटसाठी 4 बाईट्स, डबलसाठी 8 बाईट्स, लॉंग इंटिजरसाठी 10 बाईट्स. म्हणजे ॲक्च्युअली मेमरीमध्ये तुमचा किती डेटा ऑक्युपाय केला जातो तो व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी तुम्हाला दिलेला आहे. कीवर्ड्स की असे वर्ड्स आहेत की ज्याचे ऑलरेडी मिनिंग कम्प्युटरमध्ये डिफाईन करून ठेवले आहेत की ते स्पेसिफिक पर्पजसाठी यूज केलेले आहेत. त्याला आपण काय म्हणतो, कीवर्ड्स असं म्हणतो. असे 32 कीवर्ड्स आहेत. जसं तुम्ही प्रोग्रामिंग करत जाल तसं तसं तुमच्या लक्षात राहत जातील. जसं आता आपण बघितलं बघा, इंट ते वापरता येत नाही, लॉंग वापरता येत नाही. त्यानंतर तुम्ही आता बघितलं होतं ते फ्लोट, कॅर असेल, वॉइड असेल, ठीक आहे, हे तुम्ही रेग्युलर यूज करता. कॅर बघा इथे, नंतर फ्लोट असेल, असं रेग्युलर तुम्ही जसं प्रोग्रामिंग यूज करा, फ्लोट आहे तसं करायला तसंच तुम्हाला ते लक्षात येईल. ऑपरेटर्स म्हणजे काय, अरिथमेटिक ऑपरेटर्स म्हणजे ऑपरेंड ऑपरेटर्स. ऑपरेंडवरती तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी जे ऑपरेटर्स असतात जे असतात त्याला आपण म्हणतो ऑपरेटर्स असं म्हणतो. ऑपरेटर्स झालेत का आपले ऑपरेटर्स? एक कोणतरी मला हे करा, 7 महिने यार ऑपरेटर्स झालेत आपले? ऑपरेटर शिकून झाले का? कोणतं रिप्लाय द्या, ऑपरेटर शिकून झाले का? नाही झालं? रुबिया देशमुख, योगेश, ऑपरेटर शिकून झाले का आपलं? नाही सर. झालं नाही ना? नाही सर. हा ठीक आहे, आता ऑपरेटर घेऊ आपण. ऑपरेटर म्हणजे काय, आता सी इज इक्वल्स टू ए प्लस बी, बरोबर आहे. सी इज इक्वल्स टू ए प्लस बी असं प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवलं जातं. परंतु रेग्युलर आपण काय करतो, ए प्लस बी इक्वल्स टू सी असं असतं, बरोबर आहे. कम्प्युटर लँग्वेज उलट आहे, कारण की इक्वल टू असाइनमेंट ऑपरेटर, राईट टू लेफ्ट असाइन होतं. तर ए प्लस बी, ए आणि बी काय ऑपरेटर आहे किंवा ऑपरेंड म्हणतो आपण, आणि प्लस म्हणजे काय ऑपरेटर, काय तो ऑपरेटर. त्या दोन ऑपरेंड वरती तुम्ही काय करता, प्लस चिन्ह काय करता, ऑपरेट करता. प्लस सिम्बॉल काय करता तुम्ही, ऑपरेट करता. ए प्लस बी, प्लस म्हणजे काय तुमचं ऑपरेटर. असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटर्स आपण यामध्ये यूज करतो. ते अरिथमेटिक ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर, शिफ्ट ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर आणि असाइनमेंट ऑपरेटर, बरोबर आहे. असे वेगळे ऑपरेटर्स यूज करून आपण प्रोग्रामिंग लँग्वेज काय करत असतो, पण डेव्हलप करत असतो. बघा काय दिले, अन ऑपरेटर इज सिम्पली अ सिम्बॉल दॅट इज यूज टू परफॉर्म ऑपरेशन्स. वेगवेगळ्या पद्धतीचे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी आपण काय करतो, यूज करतो. देअर कॅन बी मेनी टाइप्स ऑफ ऑपरेशन्स लाईक अरिथमेटिक, लॉजिकल, बीटवाइज. अरिथमेटिक ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स आणि बीटवाइज ऑपरेटर्स, बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ऑपरेटर्स तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. तर बघा, ऑपरेटर्स म्हणजे आपण एक कॅटेगरी बघू यामध्ये. पहिल्यांदा लॉजिकल ऑपरेटर सांगतो तुम्हाला, किंवा अरिथमेटिक ऑपरेटर. अरिथमेटिक ऑपरेटर प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड साइन. मॉड्युलस साइन म्हणजे तुमचं रिमाइंडर कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करतो आपण, त्याचा यूज करतो. रिमाइंडर म्हणजे काय, सपोज 5/2, 5/2 डिवाइड केलं तर रिमाइंडर किती, शिल्लक किती राहतं, 1, बरोबर आहे. दोन्ही भाग जातो, शिल्लक किती राहतं, 1. त्याला आपण काय म्हणतो, रिमाइंडर म्हणतो. ते अतिशय महत्त्वाचं आहे मॉड सिम्बॉल अरिथमेटिक ऑपरेटरमध्ये. अरिथमेटिक ऑपरेटर्स कुठले, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस साइन. रिलेशन म्हणजे काय, दोन ऑपरँड मध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन दाखवण्यासाठी काय करताय, रिलेशनल ऑपरेटर्स यूज करतात. दोन ऑपरँड मध्ये, म्हणजे सपोज ए प्लस बी किंवा ए इज ग्रेटर देन बी, ए इज ग्रेटर देन बी, ह्यामध्ये रिलेशन काय, ए हे बी पेक्षा मोठं आहे, बरोबर आहे. ए इज ग्रेटर देन बी, अशा वेगळे रिलेशनल तुमचे ऑपरेटर्स आहेत. इथे तुम्हाला असतील बघा, रिलेशन ऑपरेटर्स. लेस देन इक्वल टू, ग्रेटर देन इक्वल टू, त्याला आपण काय म्हणतो, रिलेशनल ऑपरेटर्स म्हणतो. त्यामध्ये आपण रिलेशनल ऑपरेटर. नंतर तुमचे लॉजिकल ऑपरेटर अँड ऑर. लॉजिकल ऑपरेटरमध्ये तुम्हाला काय होतं, अँड म्हणजे कंपल्सरी, दिस अँड दिस अँड दिस,
काय करायचं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हे डॉक्युमेंट्स पाहिजेत, म्हणजे काय 10th मार्कशीट, 12th मार्कशीट, LC आणि आधार कार्ड, हे कंपल्सरी आहे. अँड म्हणजे कंपल्सरी. ठीक आहे, हे तुम्हाला जेव्हा इफ कंडिशन तुम्ही यूज करा, डिसिजन कंट्रोल जेव्हा तुम्ही यूज कराल तेव्हा तुम्हाला ते समजेल. ठीक आहे, हे फक्त आता तुम्हाला काय सांगितलं की सुरुवातीचे जे थिअरॉटिकल पार्ट्स आहेत हे तुम्ही ॲज अ स्टोरी म्हणून लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल प्रोग्रामिंगमध्ये कराल किंवा सॉफ्टवेअर प्रोग्राम डेव्हलप चालू होतील, कोडिंग चालू होईल, तेव्हा तुम्हाला ते समजेल की बाबा ॲक्च्युअली त्याचा यूज कसं होतं काय होतं. आय थिंक थोडंसं वेळ मिळालं तर आपण आज प्रोग्राम पण स्टार्ट करू. तर हे रिलेशनल ऑपरेटर आहेत. ठीक आहे, नंतर ॲड, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, अरिथमेटिक ऑपरेटर्स आले. त्यानंतर लॉजिक ऑपरेटर अँड आणि ऑर म्हणजे काय, दिस अँड दिस, दिस ऑर दिस ह्यापैकी कुठलं तरी, ह्यापैकी कोणतं तरी एक असलं तरी सुद्धा चालतं, आपण काय म्हणतो ऑर ऑपरेटर असं म्हणतो. नॉट ऑपरेटर नसेल तर. ठीक आहे, तर ह्यामध्ये हे पण दिलेलं आहे. आणि प्रिफिक्स आणि पोस्टफिक्स व्हॅल्यू तुम्हाला एकनी वाढवायची किंवा कमी करायची तुम्ही काय करता, यामध्ये प्रिफिक्स किंवा पोस्टफिक्स यूज करता. प्लस प्लस म्हणजे एकनी व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते, मायनस मायनस एकनी व्हॅल्यू तुमची काय होते, कमी होते. ठीक आहे, आता तुम्हाला हे थोडंसं एकत्र दिलेलं आहे, हे तुम्हाला सेपरेट एक त्याचं एक ट्युटोरियल किंवा त्याचं एक PDF बनवून तुम्हाला मी दाखवतो, तर त्यामध्ये आपल्याला बघता येईल. तर हे वेगवेगळ्या पद्धतीचे तुमच्याकडे काय ऑपरेटर्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेटर कुठलं, इक्वल टू. व्हॅल्यू तुमची राईट टू लेफ्ट असाइन करण्यासाठी यूज केलं तर इक्वल टू ऑपरेटर. राईट टू लेफ्ट आहे काय ते, राईट टू लेफ्ट, हे राईट टू लेफ्ट ऑपरेटर तुम्हाला दिलं आहे, तर राईट टू व्हॅल्यू तुमची असाइन होते. आणि दोन व्हॅल्यू इक्वल टू दाखवण्यासाठी तुम्हाला इक्वल, डबल इक्वल साइन यूज केलं डबल इक्वल. हे अतिशय महत्त्वाचं आहे. इक्वल टू साइन ॲज अ असाइनमेंट ऑपरेटर यूज करतो, मग त्याची व्हॅल्यू राईट टू लेफ्ट. म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं C इज इक्वल्स टू A प्लस B. ए आणि प्लसची ॲडिशन कशाला असणार, C ला असाइन होणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, असाइनमेंट ऑपरेटर म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, असाइनमेंट ऑपरेटर असं म्हणतो. व्हॅल्यू त्याची असेल तर राईट टू लेफ्ट, हे डबल इक्वल टू साइन आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे दिलेलं आहे. नॉट इक्वल टू साठी हे दिलेलं आहे. सो दिस आर द सम ऑपरेटर्स which can be used in the C language. Arithmetic operator, plus minus, multiplication, division and modulus sign. Relation operator, less than equal to, greater than equal to, less than, greater than. Shift operator बघितलं, logical operator and or आणि not. Assignment operator equal to, बरोबर आहे. आणि शिफ्ट मध्ये काय, I प्लस 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 आणि मायनस मायनस, एकनी व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते आणि एकनी कमी होते. सर हे तुमचे काय, तुमचे सगळे ऑपरेटर्स आहेत. तर आपण आज थोडंसं प्रोग्रामिंग घेऊ, कारण सगळं थेरॉटिकल पार्ट झालेला आहे. तर प्रोग्राम्स कसे करायचे आपण या बघू आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसणार नाही, पण तुम्हाला दाखवतो, सांगतो की कसं ओपन करायचं. स्टार्टमध्ये जायचं सुरुवातीला तिथं. ठीक आहे, आणि C प्रोग्रामिंग लँग्वेज असं दिलेलं असतं. टर्बो सी म्हणून दिलं, टर्बो C प्लस प्लस. तुम्ही नेटवरती जावा, TC तुम्ही सर्च करा, TC सॉफ्टवेअर तुम्ही सर्च करा, तर तुम्हाला दिसेल. बघा तुम्हाला स्क्रीनवरती जर दिसत असेल तर दाखवतो, 1-2 मिनिट तुम्हाला चालू असते. नसेल तर मी तुम्हाला काय करतो, ग्रुपवरती तुम्हाला ते शेअर करतो सॉफ्टवेअर. ठीक आहे, ग्रुपची सॉफ्टवेअर शेअर करतो आणि ते तुम्ही तुमच्या मशीनवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती सुद्धा इन्स्टॉल करून तुम्ही काय करू शकता, ते रन करू शकता मशीनवरती. ठीक आहे, तोपर्यंत मी आता आपल्या इथं आहे त्याच्यावरून काय करतो आपण तुम्हाला दाखवतो. डेस्कटॉप दिसतंय माझं सगळ्यांना, डेस्कटॉप दिसतंय. हो इथं TC सॉफ्टवेअर MS-DOS टर्बो C++ आहे की नाही, त्याच्यावरती डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केला की तुम्हाला सॉफ्टवेअर ओपन होईल. दिसतंय सगळ्यांना, दिसते का, हो सर. फाईल वगैरे दिसते सगळ्यांना, हो सर. दिसते का, ब्ल्यू स्क्रीन दिसते का? हा
हो सर. हा. तर इथं जसं तुमच्या वर्ड एक्सेलमध्ये मेनू असतात फाईल, एडिट, सर्च, रन, कंपाईल, डिबग, प्रोजेक्ट, ऑप्शन्स असे इथे तुम्हाला ऑप्शन असतात. बरोबर आहे. फाईलमध्ये बघा नवीन फाईल घेण्यासाठी, ओपन करण्यासाठी, सेव्ह ॲज, जसं तुम्ही वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट बघता तसं इथे दिलेलं आहे. तर तुम्हाला एक पूर्ण स्क्रीन दिसते. तर आता आपण पहिलं प्रोग्राम कसं करायचं बघू आपण. पहिलं ब्ल्यू स्क्रीन तुम्हाला दिसते. ठीक आहे. बाय डिफॉल्ट तुमच्या प्रोग्रामचं नाव काय असतं, hello.c दिलेलं असतं किंवा प्रोग्राम म्हणून दिलेलं असतं. तर तुम्ही नवीन फाईल घ्यायची असेल, फाईलमध्ये न्यू तुम्हाला नो नेम 0.c++. बाय डिफॉल्ट त्याचं एक्सटेन्शन C++ येतं, कारण का C आणि CPP दोन्ही प्रोग्रामसाठी एक सॉफ्टवेअर काय केलं जातं, यूज केलं जातं. तुम्ही सेव्ह करताना .c ने सेव्ह करायचं असतं. ठीक आहे. F5 दाबला की फक्त तुमचं स्क्रीन तुम्हाला इथं दिसेल. तर आपण इथे काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा हॅश इन्क्लूड stdio.h hash include con.io.h नंतर void main. सपोज आपण पहिल्यांदा वेलकम टू सी लँग्वेज एवढं शिकूया. वेलकम टू ICS कॉलेज, प्रिंटफ डबल कोटमध्ये ठीक आहे. कोड दिसतो सगळ्यांना, रिप्लाय करा. कोड दिसतो सगळ्यांना. हो सर. येस सर. सर. ठीक आहे. तर इथे बघा सगळ्यात पहिल्यांदा ब्लू स्क्रीन येते हॅश इन्क्लूड stdio.h. हॅश इन्क्लूड म्हणजे काय, तुम्ही फाईल आता आपल्याला काय यूज करायचे, प्रिंटफ स्कॅनएफ यूज करायचं प्रोग्राममध्ये. तर ती फाईल हेडर फाईल आपल्याला इन्क्लूड करून घ्यावी लागते, तरच आपल्याला तो फंक्शन यूज करता येतो. तरी म्हणून इथे हॅश इन्क्लूड stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. STD म्हणजे स्टँडर्ड, IO म्हणजे इनपुट आउटपुट. युजरकडून काहीतरी डेटा घ्यायचा आहे, ठीक आहे, आणि काहीतरी द्यायचं आहे, त्यासाठी इनपुट आउटपुट. I म्हणजे इनपुट, O म्हणजे आउटपुट, .h म्हणजे हेडर फाईल. हे कंपल्सरी सीच्या सगळ्या प्रोग्राममध्ये तुम्हाला कंपल्सरी 101% काय करायचं, यूज करायचं आहे. नंतर हॅश इन्क्लूड con.io.h हे तुम्हाला इथं हे ऑप्शनल आहे, तरी एक स्टँडर्ड फॉर्मॅट किंवा एक चांगल्या पद्धतीचं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी आपण काय करतो, con.io.h यूज करतो. कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल. con.io.h म्हणजे काय, कॉन म्हणजे कन्सोल, IO म्हणजे इनपुट आउटपुट हेडर फाईल. कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल दिलेला आहे. इथं आपण काय करू शकतो, गेट CH गेट CH ब्रॅकेट कंप्लीट आणि सॉरी इथं क्लिअर स्क्रीन पाहिजे. स्क्रीन दिसते सगळ्यांना, स्क्रीन दिसते सगळ्यांना, ब्लू स्क्रीन दिसते का कोडिंगची. हो सर. हो हो सर. CLR SCR म्हणजे क्लिअर स्क्रीन. बघा सी लँग्वेजमध्ये कोडिंगचे मल्टिपल विंडो असतात, परंतु आउटपुट विंडो एकच असते, म्हणजे एकाच स्क्रीनवरती आउटपुट दिसतं. बरोबर आहे. म्हणून त्याला क्लिअर स्क्रीन म्हणजे अगोदरचं जे आउटपुट असेल ते क्लिअर करा, त्यासाठी CLR SCR क्लिअर स्क्रीन. ठीक आहे. गेट CH म्हणजे काय, प्रोग्राम तुम्ही रन केला तर लगेच आउटपुट निघून जातं काय काय वेळेला, तसं जाऊ नये, स्टील थांबायला पाहिजे. गेट CH म्हणजे गेट कॅरेक्टर. एखादं इनव्हॅलिड कॅरेक्टर जोपर्यंत तुम्ही एंटर करत नाही एक्स्ट्रा, तोपर्यंत स्क्रीन तुमचं तिथंच थांबतं. मग त्याला गेट CH म्हणतो आपण. त्यामध्ये आपण त्याला गेट CH. हे दोन्ही फंक्शन कुठं असतात, तुमच्या con.io.h कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईलमध्ये असतात. कुठं असतात, कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल. आणि stdio.h म्हणजे काय, स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. त्यामध्ये प्रिंटफ आणि स्कॅनएफ असतात. म्हणजे जे जे फंक्शन आपल्याला यूज करायचे ते हेडर फाईल्स आपल्याला काय करून घ्यावे लागतील, ऍड करून घ्यावे लागतील. म्हणून आपण काय केलं ते इन्क्लूड stdio.h हॅश इन्क्लूड std con.io.h हे सगळ्या सीच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला ह्या सेमिस्टरला यूज करायचं आहे कंपल्सरी. ठीक आहे. नंतर आहे वॉइड मेन. वॉइड मेन काय, कंपल्सरी फंक्शन आहे. ठीक आहे. ब्रॅकेट म्हणजे आपण काय म्हणतो, त्याला आपण फंक्शन म्हणतो.
व्हॉइड मेन कंपल्सरी फंक्शन आहे, कारण का कंपायलर, जसं आपण अगोदर बोललो, कंपायलर म्हणजे तुम्ही दिलेला कोड बरोबर आहे की नाही चेक करतो. कंपाईल करताना फक्त मेन फंक्शन्स काय करतो, कंपाईल करतो. कंपाईल करताना काय करतो, फक्त मेन फंक्शन्स काय करतो, कंपाईल करतो. म्हणून व्हॉइड मेन कंपल्सरी फंक्शन आहे. जो काय कोड तुम्हाला सी मध्ये लिहायचा आहे, ते मेन फंक्शन मध्येच लिहायचं आहे. जो काय कोड तुम्हाला सी मध्ये लिहायचा तो मेन फंक्शन मध्येच लिहायचा आहे. व्हॉइड काय इंडिकेट करतो, ही फंक्शन कुठली व्हॅल्यू रिटर्न करत नाही. हे फंक्शन कुठली व्हॅल्यू रिटर्न करत नाही, म्हणजे आपण व्हॉइड कीवर्ड लिहिलेला आहे. आणि मेन काय, हे कंपल्सरी फंक्शन आहे सी मध्ये. हे मेन पण अतिशय महत्वाचं फंक्शन आहे. त्याच्याशिवाय तुमचं सीचं कुठलंही कोडिंग होत नाही, कारण का कंपाईल करताना मेन फंक्शनच कंपाईल करतो. कारण का सी लँग्वेजमध्ये मल्टिपल फंक्शन्स तुम्ही यूज करू शकता. सी लँग्वेजमध्ये तुम्ही मल्टिपल फंक्शन्स यूज करू शकता. म्हणून त्यांनी एक स्टँडर्ड फंक्शन एक ठेवलेलं आहे, त्याला आपण मेन फंक्शन म्हणतात. सगळ्या कोडची लिंक, सगळा कोड तुम्हाला कुठे लिहायचा, मेन फंक्शन मध्ये लिहायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. नंतर मेन इथं ओपन झालेलं आहे, इथं क्लोज झालेलं आहे. बघा, ओपन झालं इथं कर्ली ब्रेस, आणि सगळ्या शेवटच्या कर्ली ब्रेस क्लोज झालेला आहे. ह्याच्या आतच तुम्हाला काय करायचं आहे, हा सगळा कोड लिहायचा आहे. हा सगळा तुम्हाला कोड लिहायचा आहे. मग अगोदरची स्क्रीन क्लिअर करायची आहे, कारण का आपल्या स्क्रीनवरती ह्या स्क्रीनचे फक्त आपलंच आउटपुट दिसायला पाहिजे. आपण इथं क्लिअर स्क्रीन घेतलेला आहे. ठीक आहे, CLR ब्रॅकेट कम्प्लीट फंक्शन आहे म्हणून सेमीकॉलन. स्टेटमेंट तुम्हाला कम्प्लीट करायचं असेल तुम्हाला सेमीकॉलन द्यावं लागतं. जसं आपण वाक्य संपल्यानंतर फुल स्टॉप देतो, तिथं सेमीकॉलन द्यावं लागतं. नंतर प्रिंटएफ डबल कोटमध्ये आणि सेमीकॉलन. तुम्हाला काय लिहायचं, वेलकम टू ICS कॉलेज असं पण लिहिलं. जे स्टेटमेंट तुम्हाला प्रिंट करायचं ते मी डबल कोटमध्ये लिहायचं आहे, वेलकम टू ICS कॉलेज खेड असं लिहिलेलं आहे. ब्रॅकेट कम्प्लीट सेमीकॉलन. आणि आउटपुट आपलं स्क्रीन लगेच निघून जाऊ नये म्हणून आपण लिहिलं गेट CH. ठीक आहे, फंक्शन ब्रॅकेट कम्प्लीट केलं आणि ते कोड कम्प्लीट केलेलं आहे. कोड समजलं सगळ्यांना? ठीक आहे. मग काय केलं आपण, std.h प्रिंटएफ स्कॅनएफसाठी, कॉन i.h गेट CH आणि क्लिअर स्क्रीनसाठी. व्हॉइड मेन काय कंपल्सरी फंक्शन आहे, कारण का कंपाईल करताना मेन फंक्शनच कंपाईल करतो तुमचा कोड बरोबर आहे की नाही चेक करायला. आणि मेन फंक्शन ओपन केलं आणि क्लोज केलं. जो काय कोड तुम्हाला लिहायचा मेन फंक्शन मध्येच लिहायचा आहे. आणि इथं आपण कोड लिहिलेला आहे. क्लिअर स्क्रीन म्हणजे आउटपुट स्क्रीन क्लिअर करण्यासाठी आपण क्लिअर स्क्रीन घेतलेला आहे. प्रिंटएफ फंक्शन आपल्याला डेटा प्रिंट करायचा आहे म्हणून प्रिंटएफ लिहिलं आहे, डबल ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये वेलकम टू ICS कॉलेज ब्रॅकेट कम्प्लीट सेमीकॉलन गेट CH सेमीकॉलन आणि कर्लीब्रेस क्लोज केलेलं. तर आपण पहिल्यांदा प्रोग्राम कंपाईल करूया. कंपाईलमध्ये आलो, कंपाईल केलं. इथं बघा दिलेलं आहे मेन फाईल नो नेम 00.cpp, कारण आपण एक्झाम बदललेली नाही आहे. ते कंपायलिंग एडिटरने ही फाईल कंपाईल केली आहे. किती लाईन्स कंपाईल आहेत, 465 लाईनचा कोड आपण लिहिलेला नाही आहे, परंतु तेवढे स्क्रीनमध्ये अवेलेबल असतात. तेवढे कोड कंपाईल केले. एक पण वॉर्निंग नाही आहे, एक पण एरर नाही आहे. त्याची मेमरी अवेलेबल किती आहे, 1968 KB मेमरी अवेलेबल आहे. ठीक आहे, हे कंपायलेशन, तुमचा कोड करेक्ट आहे. रन केला प्रोग्राममध्ये आपल्याला काय करायचं, रनवरती गेलो आपण, तेव्हा तुम्ही अल्टर F9 पण प्रेस करू शकता. ठीक आहे, आणि कंट्रोल F9 दाबला की तुमचं स्क्रीन येतं. एक मिनिट, अल्टर F9 दाबला तुमचं आउटपुट येतं. हा, हे तुमचं आउटपुट आहे. वेलकम टू ICS कॉलेज दिसते सगळ्यांना, वेलकम टू ICS कॉलेज. जर रिप्लाय द्या. Yes, sir. हां, Yes, दिस इज युअर आउटपुट ऑफ युअर प्रोग्राम. ठीक आहे, तो कोड आणि हा प्रोग्राम आउटपुट दिलेला आहे, वेलकम टू ICS कॉलेज. तर अशा पद्धतीने तुम्ही काय शकताय, सी लँग्वेजचा पहिला प्रोग्राम आपल्या इथे कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे, यामध्ये कोणाला काही शंका आहे का? परत आपण घेणार आहोत, प्रत्येक प्रोग्रामला तुम्हाला हे सगळं मी करून दाखवणार आहे, त्यामुळे काळजी नसावी. प्रत्येक प्रोग्राम इथून सगळे प्रॅक्टिकल चालू होतील. ठीक आहे, जसं तुम्हाला अगोदर बघितलं तसं एक एक जसं तुम्ही प्रोग्रामिंग करत जाल तसं तुम्हाला समजत जाईल त्यामध्ये. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण काय बघितलं, परत एकदा आपण मी कोड एकदा दाखवतो तुम्हाला परत आणखीन एकदा. आता बघा, हे आपल्याला परत कोडिंगच्या विंडो जायचं, एंटर बटन दाबा, कोडिंगचं विंडो येतं. ठीक आहे, दिसतं, ब्लू स्क्रीन दिसते सगळ्यांना. ठीक आहे, तर हॅश इन्क्लूड std.h कॉन i.h void main क्लिअर स्क्रीन प्रिंटएफ वेलकम टू ICS कॉलेज. दिस इज अवर प्रोग्राम. ह्या प्रोग्रामचं आपल्याला आउटपुट आलेलं आहे. ठीक आहे, तर हा इथं परत आजचा प्रोग्राम आपल्याला झालेला आहे. तर पुढच्या लेक्चरला परत आपण रिव्हिजन घेऊ आणि परत नवीन प्रोग्रामला स्टार्टिंग करू, नवीन कन्सेप्ट स्टार्टिंग करू. कोणाला काय अडचण असेल तर वैयक्तिक मला मेसेज करून किंवा कॉल करून तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, चला आज आपण थांबू इथंच. थँक्यू. कोणाला काय अडचण असेल तर विचारू शकता, कोणाला काय प्रॉब्लेम असेल, शंका असेल तर विचारू शकता.
कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता. कोणाला शंका नाही आहे? हा मेघा बोला. कोणाला शंका आहेत का? हा बोला. 7 महिन्यावर बोला. हॅश हे इन्क्लूड करण्यासाठी यूज करतो आपण, ते सिम्बॉल आहे. हॅश म्हणजे एक सिम्बॉल आहे की तुम्ही हेडर फाईल ऍड करताय म्हणून ते आपण हॅश यूज करतो. आणि अडचण कोणाला काय? ठीक आहे, थांबूया आपण इथं आज. चल थँक्यू. थांबू आपण इथंच. मी लेक्चर परत युट्यूबला टाकतोच, तुम्ही चेक करा. आणि काय अडचण असेल बघा, आणखीन तिथे काय अडचण असेल तर. नसेल तर आपण पुढच्या लेक्चरला परत आपण काय करूया, चेक करू. ठीक आहे, थँक्यू.